आता काय दिवसभर ब्लाऊज शूट करायचा आहे आणि थोडे ब्लाऊजची मदत करते, थोडंसं घरामधल्या कामात मदत. प्रतीक्षाने खरंच भरभर मेहंदी काढली आहे बघ. भारी काढली प्रतीक्षाने. थँक्यू. तर मी गाईड करते ना ग, मग चांगलीच आहे ना मेहंदी. हो अच्छा असं आहे का? म्हणजे मी चांगली करते का? तुला गाईड करते मी म्हणून छान येते. गायडर चांगलं आहे मला. माझ्याकडून मानाचं जय भीम. हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे 13 एप्रिल आणि आज उद्या 14 एप्रिल असल्यामुळे आज सगळी तयारी वगैरे गल्लीतलं सुद्धा डेकोरेशन होणार आहे आज. म्हणजे तसं 2-3 दिवस आधीच होतं, पण ह्यावेळेस काही झालं नाही. डेकोरेशन वगैरे तिथं बॅनर लावणं चालू आहे आणि आता बघते घरात काय चालू आहे. गाईज तुम्हाला मी लाईटिंगच दाखवली नाही. बघा इथं आम्ही लाईटिंग लावली आहे. तुम्हाला आहे ना लाईटिंग मी रात्री दाखवते, तेवढी दिसत नाही आहे. काय करतेस ग मम्मी? काय करतेस? ब्लाऊज शिवते ना. ब्लाऊज आल्याशिवाय ब्लाऊज शिवते ना. मम्मीला 14 एप्रिलच्या आदल्या दिवशीच ब्लाऊज शिवायला आलेत. किती आहेत? 7-8 बापरे. काही सगळ्यांची तयारी चालू आहे 14 एप्रिलसाठी. सगळ्यांनी घर वगैरे आवरलेत, आमच्या इथे सगळ्यांनीच आवरलेत आणि सगळ्यांची तयारी चालू आहे. आता लास्ट टाईम केलेला कलर आहे हा. मी 14 एप्रिलच्या वेळेस कलर पण करायला काढतं घर, पण यावेळेस आम्ही नाही केलं कारण मागच्या वर्षीच केलं आम्ही. जे बघा तिथे बॅनर लावण्याचं काम चालू आहे आणि इथं वरती आता चमकी लागणार आहे. तिथे ना आता नवीन येणार आहे. आता पहिली जुनं होतं ना, आता ते नवीन येणार आहे. आम्ही 14 एप्रिलच्या 2-3 दिवस आधी सडा मारून ठेवतो आणि आता उद्या टाकणार आहे पुन्हा. हे बघा आता इथून पूर्ण चमकी लागणार आहे आणि सगळ्यांच्या घराला लाईटिंग लागणार आहे. आता आमच्या घराला तर लागलेली आहे, आता लागणार आहे सगळ्यांच्या घराला. काय मला ब्लाऊज शिवायला थोडी मदत कर म्हणलं, थोडे अर्जंट द्यायची तर मला ते तू मदत कर. अरे यार एवढं, अरे यार कमी नाही ना तुला ब्लाऊज लय जास्त येतात. मग तुला थोडं माझं म्हणत का इतकं छान हिला ब्लाऊज शिवता येतात, जोडता येतात चांगले अस्तर वगैरे, ही जेव्हा करते तुम्ही सांगा. आता मम्मी म्हणते मला की शिवला ब्लाऊज, पटपट पटपट शिवला. एवढे मोठे आहे ना तर मग नाही शिवा वाटत ना, असं वाटतं. तुला येतं ना. आता काय दिवसभर ब्लाऊज शूट करायचा आहे आणि थोडे ब्लाऊजची मदत करते, थोडंसं घरामधल्या कामात मदत करते. आता सणावारला तर राहतेच ना, दगदगच राहते ना, निवांत थोडी होणार आहेत सणावारीला. मम्मीला एवढं मोठे शिवायला येतं तर कधी होईन शिवणं? हे के हे के हे के ते के ते के. अजून किती आहे? 2 आहेत अजून तिकडे कॅरी बॅगमध्ये. अजून तिकडे 2-3 आहेत. दोघी जणांनी सांगितलं की आणून टाकणार आहे. आता आपण नाही म्हणू शकत नाही कारण ते माझे नेहमी टाकतात ना ब्लाऊज माझ्याकडे, तर मला द्यावाच लागतात ना शिवून. आता ऐन टायमाला ते नवीन टेलर पुढे ठेवणार आहे सांगायला. आणि मी शिवायला कंटाळा करते. हिला एवढी छान मशीन चालवता येते, सगळं येतं, फक्त जीवर येते करायचं. जीवर तर येतच ना. जर मागच्या वेळेस सूट घुसली मला काय करू? मागच्या वेळेस माझी सुई कशी घुसन? इतक्या वर्षापासून मी काम करते, मला बी 4-5 वेळेस सुई घुसलेली आहे बोटामध्ये. फक्त टीव्ही नाही बघायची ना, मशीन चालवता नाही. ते टीव्ही नव्हते, चालू केली ती मी फक्त. चालू केली होती, पण टीव्हीकडे लक्ष असल्यामुळं लग्नामध्ये जे पट्टी लावून फिरत होती ना, चिकट पट्टी, बँडेज पट्टी, ते हिच्या मशीनची माझ्या सुई गेली होती हिच्या बोटामध्ये आणि हिने ते सुईच्या एवढं करून टाकलं आणि मला तशा कितीकच वेळ गेलेले आहे. चलत राहतं कामामध्ये, थोडंफार लागत बी राहतं. आणि हिने तेवढं झालं तिला निमित्त आता की म्हणजे मला सुई गेली ना, आता गेली तर आता कसं काय गेली? आता काय तिने जाईनच असं काही हे केलेलं आहे का? नाही. सगळ्या लग्नामध्ये चिकटपट्टी लावून फिरत होती बघा, तुम्ही बघितलाच नाही. हाताला चिकटपट्टी होती कारण हिच्या बोटामध्ये सुई घुसली होती. हिने मला पनीर आणायला बाहेर पाठवलं होतं कारण हिला पनीर खायचं. नेहमी काम करते ही. आता पेपर होते तर हिला सांगत नव्हतं, पण आता हिला सुट्ट्या लागल्यात तर हिने मला मदत करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? करायलाच पाहिजे ना. करेल ना मग. आई वडिलाला त्यांच्या व्यवसायामध्ये. हाय, तुझी काय तयारी झाली? व्हाईट शर्ट आणि काय पॅन्ट घेतली का? घ्यायची आज घ्यायची आहे. अजून काही घेतलं नाही काही सांगितलं पलट दिली नाही मग घ्यायचं वाटतं काय? अजून घरातल्या कोणची तयारी झाली? पप्पाची आणि आज माझी. अच्छा, मामीची झाली का? बाईची?
लग्नाची आहे ना. तेच घालायचंय का? आणि तुला नवीन घ्यायची फक्त. पप्पाला आणि मला. अजून काय काय केलं तुम्ही घरी? घर साफ केलं का? हा. तर काय आता मामाच्या घरची पण तयारी झाली 14 एप्रिलची. नक्षनी मला सगळं सांगितलं काय काय चालू आहे घरात, काही नाही आहे नक्ष. हा. तुम्ही सगळं केलं आता आहे ना? तुम्ही लाईटिंग पण लावली, सगळं झालं तुमचं. हा. फक्त मला ड्रेस दाखवा तू घेतल्यावर कसं घेतला, काय घेतला. मी तर काही ड्रेस घेणार नाही कारण एवढे मोठे कपडे पडले, तेवढे मोठे कपडे पडले वरच्या घरात खालच्या घरात. मी त्यालाच एक ड्रेस घालणार आहे. आणि आता काही नवीन काही घ्यायचं नाही. लग्नाला पण एवढी खरेदी केली ती, मेकअपचं एवढं सामान घेऊन आले ते मी, त्यामुळे घ्यायचं नाही जास्त. फक्त घरातला ड्रेस घालणार आहे मी, जो भारी तो ड्रेस आहे ना 1 पीस बरोबर मामाच्या लग्नाचा, तोच घालणार आहे मी आता. नक्ष संध्याकाळी काय काय होणार आहे सांग बरं. बॅनर उलट आहे ते स्विच लावणार आहे. आ? काय बॅनर लावणार तिथं. हां आणि अजून दुसरं चमक्या. हां. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. गाईच आता माझी आंघोळ झालेली आणि मला काम करायचं मम्मीचं. तुम्हाला दाखवते मी कशी काम करते. बघूया मम्मी काय करते आता. मम्मी ब्लाऊजची कटिंग करते आणि माय झोपली. कोणाची आहे ग मम्मी? सोनाली काकूचं. नवीनच आहे ना हे आता? आजच टाकलेलं. दोन्ही सेम आहे ना ते? हे पण ते सपना काकूचे, शेजारच्या सपना काकूचे आणि हे सोनाली काकूचे. आता मी मम्मीला अस्तर जोडून देते. हे झाले, हे पण झाले. पुढे येते पाठीमागचं हे थोडंसं बाकी आहे. सगळ्या ब्लाऊजच्या अशा असतात आणि आता बाहेरचं बाकी आहे, मग झालं. आता सगळ्यांची जोडून द्यायची कंडिशन. हे थोडंच बाकी आहे. मम्मी तिथं अस्तर कापून देते, ब्लाऊज कट करते आणि ते मी जोडते असं पटपट होईने. आणि लवकर लवकर काम करून मला मेहंदी पण काढायची आहे मम्मीला, मला, दीदीला. आता बाकीचं उरलेले ब्लाऊज मम्मी करते. थोडंच बाकी आहे ना ते फिटिंग वगैरे बाकी ते. आता हे बाकी आहे आणि हे जोडायचं बाकी आहे अजून है ना. झालं मग एक कम्प्लीट झालं. एक कम्प्लीट झालं की दुसरं लावते ताबडतोब. हां प्रांजल भरपूर काम करून घ्यायचं आता. अरे यार नाही यार मम्मी न होऊ शकत माझ्याकडून एवढं ब्लाऊज. होते केलं तर होते सगळं. तू फक्त मला अस्तर पटपट जोडू दे. 7-8 करणं इम्पॉसिबल आहे ना. तू फक्त मला करू दे, जोडून दे पटापट. हां आणि मग मी पटापट फास्टमध्ये शिवते. तू फक्त अस्तर जोडून दे मला, बाकी काही नाही. ते करते ना. 10 मिनिटाचं काम आहे फक्त प्रांजल. 10 मिनिटाचं. प्रतीक्षा उठ ना. कवाची आवाज दिली मी त्याला. मला मेहंदी काढायची हातावर आहे का? हा मेहंदी काढून देते का? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. गाईज फायनली प्रतीक्षा मला मेहंदी काढायला आलेली आहे. तिला मी घरी उठवायला गेले, ती झोपेल होती. तिने मला पाहिलं आणि तिकडे तोंड करून पुन्हा झोपली आहे ना प्रतीक्षा. अगं बोलले ते कधी म्हणली तू? म्हणलीच नाही ती. आणि ती आली आता मेहंदी काढली. तिला विचारते कशी काढते तू, काय माहित काय काढते ती. अशी काढते ती. नीट काढ ना जरा प्रतीक्षा. मला बी मेहंदी ते मला कळतं ना कशी काढता कशा नाही. काढते या हात गाईज प्रतीक्षा डायटिंग करते आणि ती चहा सोडली, मैद्याच्या वस्तू सोडल्या, गोड सोडलं, सगळं सोडलं ते. प्रतीक्षा सगळं सोडलं. तू पुरी पतली झाली, ती काळी पण झाली. तिला म्हणलं चहा पी, ती म्हणली चहा पण नाही प्यायची मला. एवढं का कॉम्प्रोमाइज करायला शकणार. माझ्याकडून तर कधीच होऊ नाही शकत एवढं खाण्यापिण्याचं बाऱ्यात. आता मला पण वजन कमी करायचं आहे आणि मला पण पतलं व्हायचं. आता मला कधीच डायटिंग करता येणार नाही, मला अजून पतलं व्हायचं. एवढी जाड आहे मी, तर मला प्रतीक्षाने खरंच भरभर मेहंदी काढली आहे. भारी काढली प्रतीक्षाने. थँक्यू. तर मी गाईड करते ना गं, मग चांगलीच आहे ना मेहंदी. ओ अच्छा असं आहे का? म्हणजे मी चांगली काढते का? तुला गाईड करते मी म्हणून छान येते. गायडर चांगलं आहे मला.
गाईज आत्ताच मी तोंड वगैरे हात धुतलं आहे, कारण मी सगळ्यांना झाडून काढलं होतं. वरती ना ते आता पाठीमागं पाऊस पडला ना, तर थोडी थोडी माती ढसळत होती. सगळं झाडून वगैरे काढलं आहे. आता खालचं वरचंही जातं सगळं. आणि मग मला गरमी होत होती, मग मी तोंड वगैरे धुतलं आणि कपडे बदलले आणि मस्तपैकी आता आवरले. पावडर लावून तोंडला आणि दिवा अगरबत्ती केली. हे बघा, ती दिवा अगरबत्ती केली. माया आणि माया त्यांना वंदना घेते. अजून जास्त कोण लाईटिंग लागली नाही, आता लावते सगळे. आता चमकी लागणार आहे वरती, संध्याकाळून म्हणजे आता लागणारच आहे. आणि ते जे बॅनर होतं का, ते आता व्यवस्थित लावतात सगळेजण. आता बघते घरात काय चालू आहे. मम्मीची मागे एवढं काम आहे. तिचे ब्लाऊज बाकीच आहे अजून. मी तुम्हाला दाखवते ती कोणाचं शिवते. आता मलाच माहीत नाही कोणाचं शिवते. कोणाचं शिवते मम्मी? हां, त्यांचं बाकी आहे अजून. आता किती बाकी आहे? 5 बाकी असेल ना अजून? हां, होईल आता, कम्प्लीट होईल. काही सुद्धा सगळे रांगोळी काढायची, त्यामुळे मला रांगोळीचे डबे एखादी खाली आणायचे, कारण सगळे धावपळ होती खूप. मी ते डबे खाली येऊन येते पहिले. A few moments later. बाईच्या हातावर मेहंदी काढते. हे बघा, जस्ट मी कोण खाली ठेवला आणि शूट करायला घेतलं. काहीच हे बघा, ऐश्वर्या मामीचा व्हिडिओ कॉल चालू आहे, दिसतंय का? हे बघा, आम्ही जस्ट त्यांच्यासोबत बोलतोय, कारण आता 14 एप्रिलला मग त्यांना पण इकडची बघायची होती भीम जयंती, म्हणून आम्ही व्हिडिओ कॉल केला त्यांना. आणि मी ही साडी घालणार आहे बाईची. ही मला ही आवडली, साऊथ इंडियन टाईप साडी ही. आणि मी जस्ट माझं ठरवलं की आता मी ही घालते म्हणून. ऑफ व्हाईट साडी आहे आणि ह्याच्यातूनच दिदीला पण सेम आहे अशी, तर ती दिदी घालणार आहे. आणि पलकची आवडलेली ती घालणार आहे. म्हणजे आम्ही ती पण वाईट घालणार आहे. सगळ्या बाईच्याच आहेत ह्या तिघी पण. थैंक यू. आप सपोर्ट करो. सपोर्ट करने वाले अच्छे हो ना. तू पण घालणार उद्या बाईची साडी? हो, मी पण बाईची साडी घालणार आहे उद्या. मी प्रांजल घालणार आहे. अशी आहे ना मोठल्या काठी साडी आणि एक घडी केलेली मी. छान आहे ना बाईच्या साड्या सगळ्या. आणि प्रांजल पण. जेवायचं आता चहा किती गेली आहे. प्रांजल मेहंदी काढतीये. अंडी चटणी कशी काढली मेहंदी पटकन सांगा. ब्लॉग मध्ये हाय कर. बघा मी कशी मेहंदी काढली बाईच्या हातावर. मी पूर्ण एवढीच काढली आणि पाठीमागून दाखव. हे असं बोट रंगवले पण व्यवस्थित नाही झाले, मग मी सांगते. आणि असे हे केलेत. कशी वाटली मेहंदी? आणि मी आता आरती तुमचा हात दाखवा. हे पहा, असं हे तर काढलं कमळ. आणि आरती वहिनी मला काढलेली ही दाखव. आरती वहिनी प्रतिवेंना ही काढली मी. आणि आता इथं पण चालू आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी. हा, तुम्ही काय म्हणजे कमळ काढा, साऊथचं कमळ काढायचंय. हे कोणचं फुल आहे? नाही, हे फुल नाही. ते कोणतं फुल आहे? हे बाई हाती दिसेल मला, ही मगर दिसेली. चिमणी चिमणी गाई. अच्छा, एकदम एक नंबर काढली. आरती मला बी काढून द्या अशी मेहंदी. एकदम पोरगी अशी एकदम टॅलेंटेड आहे आमच्या आरती सुनबाई. आमच्या इतकं टॅलेंटेड वगैरे काढायचं असेल तर प्लीज आम्हाला कमेंट मध्ये सांगा, आम्ही तुम्हाला. आणि याची फीस आहे 500 रुपये एवढ्याच हाताची. आणि तुम्ही बघून घ्या मग. कारण तुम्हाला डिझाईन कळायलाच इतका टाइम लागेल की नेमकं काय. एवढी मोठी कलाकार सून आहे आमच्या घरामध्ये. ही प्रांजलची लहानी वहिनी आहे. बघा मी अथर्वला कशी मेहंदी काढली. हे पा, अथर्व त्याचं नाव काढलं मी. आहे ना अथर्व?
वर्ड काढले सरनेम. असं दाखव, असं दाखव, दोन्ही हात दाखव, हे बी दाखव, दोन्ही दाखवून बाळा. हे पा, इथून अथर्व आणि इथून आव्हाड. वा, किती सुंदर दिसतं ना. छान ना, आहे ना, छान आहे ना. किती सुंदर मेहंदी, मास्टरपीस आहे मेहंदी. अशी आरती वहिनी काढली. करोडामधून एकाला अशी मेहंदी येत असते माहिती का. आरती वहिनीचं असं कोणालाच जमणार नाही. मग हे पा, कुठे हे पा, तुम्हाला दाखवते मी. हे हत्ती बरं का, हे जिलेबी आहेत, इथून इथून असे गेलेल्या. हे फुलं आहेत आणि हे जंगल आहेत आणि हे काही फुलं आहे, जहिरीला फुलं आहे काही. अशी मेहंदी काढली तुम्ही. ओके. सौरभ दादाची बायको आरती. सौरदाना म्हणते तुम्हाला क्लास चालू करून द्या मेहंदीचा एक. तुम्ही दुसऱ्याला खूप छान शिकवशान मेहंदी अशी. हे पा, मला तर खूप आवडली बाई ही मेहंदी. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. मेहंदी काढते बघा, फास्ट अँड क्लीन मेहंदी काढते मी आता. मेहंदी चांगलीच काढते, मला क्लास झाला कारण मी आरती मेहंदी एकदम घाण मेहंदी काढली. मम्मी साथ दाखव मी असा हात कर. अरे माझी सँडी थांब ना. क्या बोला तूने? त्याला नाही आवडत ब्लॉग मध्ये यायला. नाही म्हणतोय ब्लॉग मध्ये यायचं प्रांजल. जाऊ दे काय बोलू. तो सगळ्यात छोटा दादा आहे. सोनू दादा, सौरभ दादा आणि सुमित दादा. आता मी त्याला काय बोलू, बळजबरीने करू शकत नाही दुसऱ्यांवरती. या ते बघा कसं बॅनर लागलंय. यावेळेस खूप छान लावलंय, मस्त छान दिसतंय. मी आता प्रतीक्षाच्या घरी आले, तिला मेहंदी काढायची आहे. प्रतीक्षाच्या काकूला पण मेहंदी काढायची आहे म्हणून मी आता आले. किती वाजले आता 11:10 झालेत आणि आता मला 12 वाजेपर्यंत कंप्लीट करायचं माझं मिशन. प्रतीक्षाला काढायची, प्रतीक्षाच्या काकूला काढायची. पहिले आमच्या काकूला काढून घेऊ का. ओके, तर जास्त वेळ लागणार तुझी मेहंदीला, ते शूटच आहे. ओके, मग आता पटकन आता मी मिशन चालू करते. प्रतीक्षाच्या काकूला मेहंदी काढते. हे बघा आता माझी ऑलमोस्ट होत आली. प्रतीक्षाची बाकी अजून, आणि प्रतीक्षाला पण काढायची आहे. आणि प्रतीक्षाला पण मेहंदी काढायची आहे. प्रतीक्षाला मेहंदी काढली, तुम्ही दाखवा. हे बघा मी काढली. ते बघा ते चमकी लावणं चालू आहे आता. इथे सगळीकडे लागणार चमकी. बापरे, गाईज आता इथे लढ लागते फटाक्यांची. किती वाजले आता, वाजले वाटतं 12. येते ना. झालंय, सगळीकडे फटाके फुटताय. इथं बी फुटले जस्ट. परिवाराला माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना मानसी जय भीम. इथे केक कापताय. आता इथे केक कट होणार आहे. करा पटापट कट. सगळेच ना नो काही
ते पण फटाके फुटले तिथे, एकदम छान वाटते. सगळ्यांनी कापा पटापटा. टू यू, हॅपी बर्थडे टू यू. स्पंजच खायचंय. लाइटिंग लावल्यात तर खरंच खूप छान वाटतंय. तर गाईज कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मग जो नेक्स्ट ब्लॉग आहे ना तो नक्की बघा, तुम्ही नक्की बघा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.